काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेमणूक होणार. हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुखांच्या नावाचीही चाचपणी. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह. मराठवाड्यामध्ये गाव तिथे समता परिषदेची शाखा आणि घर तिथे समता सैनिक मोहीम राबवणार. पंतप्रधान मोदी बुधवारी माहितीच्या आमदारांशी संवाद साधणार. मोदी मुंबई दौऱ्यामध्ये सर्व आमदारांसह स्नेहभोजनही करणार. नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचंही लोकार्पण करणार. राज्यामधल्या शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडू शकतं. शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत मोदी शहांवर खालच्या भाषेमध्ये टीका केली. त्यामुळे फडणवीस त्यांना भीक घालतील असं वाटत नाही. रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मुंबईमध्ये शाखा प्रमुखांसह सर्व पदांवर नव्यानं नियुक्ती केली जाणार. 23 तारखेला शिवसेना महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. शिवसेना नेते रामदास कदम यांची माहिती. ठाण्यामधल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. ठाणेकरांचा सूर चांगला आहे. फडणवीसांकडून ठाणेकरांचं कौतुक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पर्यटन विकास आराखड्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाची घेतली बैठक. प्रलंबित कामं मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. मंत्र्यांच्या बंगल्यावरील उधळपट्टीला लगाम लागणार. शासकीय निवासस्थानावरील अधिकच्या खर्चाच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून दखल. सूत्रांची माहिती. तर नव्या अधिकाऱ्यांची नावं खासगी सचिव म्हणून दिली जात असल्याचीही सूत्रांची